नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर आज आपण बघतोय इयत्ता 10वीचा आपण बघतोय सराव संच 7.1। तर 7.1 सराव संच मधलं पहिलं गणित आपल्याला असं दिले की एका शंकूच्या तळाची त्रिज्या किती आहे 1.5 सेंटीमीटर असून त्याची लंब उंची 5 सेंटीमीटर आहे, तर त्या शंकूचे घनफळ काढा। तर ह्या धडा 7व्या मध्ये आपल्याला फक्त महत्त्वाचं एकच आहे की आपल्याला सर्व प्रकारचे जे काही सूत्र पुस्तकामध्ये दिलेले आहेत सराव संच 7.1 साठी, तर ते सूत्र आपल्याला पाठांतर असणं किंवा आपण व्यवस्थित प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्या सूत्रानुसार आपल्याला एक ना एक गणित सुटतं। तर आता याच्यामध्ये आपल्याला काय दिले बघा, शंकूच्या तळाची त्रिज्या आपण r ने दाखवतो, रेडियस r बरोबर किती 1.5 सेंटीमीटर। त्याची लंब उंची म्हणल्यानंतर उंची म्हणल्यानंतर आपण उंची म्हणजे हाईट ते h ने दाखवतो किती 5 सेंटीमीटर। तर आपल्याला काढायचे काय शंकूचे घनफळ, तर आपल्याला शंकूचे घनफळचं सूत्र माहित पाहिजे। ते किती आहे, शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय r वर्ग h, हे आपलं सूत्र आहे। आपल्याकडे 1/3 आहे असंच ठेवा, पायची किंमत घ्या 22/7, r आपल्याकडे आहे 1.5 चा वर्ग गुणिले h आपल्याकडे आहे 5, काय येईल 1/3 गुणिले 22/7 गुणिले 1.5 चा वर्ग किती होईल, त्याला काय करा 1.5 गुणिले 1.5 गुणिले 5। आता काय करणार, हे जर आपण पूर्ण सोडवलं तर हे कसं सोडवणार बघा तुम्ही, कसं सोडवणार याला 15×5 = 75 होईल, 7×3 = 21 होईल, म्हणजे 22/21 गुणिले 1.5 गुणिले 7.5, काय करा 21 ने 22 ला भाग घाला गुणिले 1.5 गुणिले 7.5, हे जर आपण तिन्ही गुणाकार सोडवला तर आपल्याला उत्तर मिळेल 11.785 सेमी घन किंवा घन सेमी। हे काही नाही, हे खूप सोपं आहे, फक्त 22/21 गुणिले 1.5 गुणिले 7.5 यांचा भागाकार आणि यांचा सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला 11.785 घन सेमी असं उत्तर मिळेल। आणि हे काय असेल आपलं शंकूचे घनफळ बरोबर 11.785 घन सेमी आहे। प्रश्न दुसरा, 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा। तर बघा आपल्याला व्यास किती दिलाय, व्यास म्हणजेच डायमीटर बरोबर किती आहे 6 सेमी, आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय गोलाचे घनफळ। तर आपल्याला गोलाचे घनफळचं सूत्र माहीत असलं पाहिजे, तर ते काय आहे बघा, पण त्याच्या आधी आपल्याला काय काढावं लागेल, व्यास वरून त्रिज्या काढावी लागेल। मग त्रिज्या कशी असते, ही व्यासाच्या निम्मी असते, मग त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2, व्यास किती आहे 6 बरोबर बेत्रिक 6, म्हणजे त्रिज्या किती होईल 3 सेमी, म्हणून आपण काय म्हणू शकतो r बरोबर 3 सेमी, आपल्याला r मिळालं। आता काढायचे काय गोलाचे घनफळ, गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय r चा घन। तर बघा 4/3 गुणिले पाय 3.14 किंवा 22/7, आपल्याकडे r किती आहे 3 चा घन बरोबर 4/3 गुणिले 3.14 गुणिले 3 चा घन किती असतो 27, 3×1 = 3, 3×9 = 27, 9×4 = 36 गुणिले 3.14, ह्याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर किती मिळेल 113.04। आता एक घनफळ आहे म्हणल्यानंतर याचं उत्तर काय असेल घ सेमी, आणि काय आहे गोलाचे
गोलाचे घनफळ बरोबर 113.04 घ सेमी. प्रश्न तिसरा, एका लंबवृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर व उंची 40 सेंटीमीटर असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ काढा. तर आपल्याला काय दिले? वृत्तचित्ती. कसली? लंबवृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या म्हणजेच काय? r बरोबर 5 सेंटीमीटर आणि उंची म्हणल्यानंतर h किती दिले? 40 सेंटीमीटर. तर आपल्याला काढायचे काय? एकूण पृष्ठफळ. कशाचं? वृत्तचित्तीचं. मग आपल्याला सूत्र माहीत पाहिजे. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r कंसामध्ये r अधिक h. 2 आहे तसंच ठेवा. पायची किंमत काय घ्या? 3.14 गुणुले r किती आहे? 5 कंसामध्ये r म्हणजेच किती? r म्हणजे 5 अधिक h म्हणजे 40. 2 गुणुले 3.14 गुणुले 5. 5 आणि 40 किती होईल? 45 बरोबर 2 गुणुले 3.14 गुणुले 45 गुणुले 5 किती? किंवा 2×5 करा. 5 गुणुले 45 2×5 आणि 10 जर 3.14 गुणलं तर काय होईल? 31.4. 10 गुणुले 3.14 गुणुले 45. 10 45 गुणा काय येईल? 450. 3.14 गुणुले 450 आणि 3.14 आणि 450 जर आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 13 आणि हे पृष्ठफळ आहे म्हटल्यानंतर आपण काय म्हणू शकतो? 14 सेमी. काय म्हणू शकतो आपण? 14 सेमी. तर आपल्याला काय मिळालं? वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ 1413 चौरस सेंटीमीटर. प्रश्न चौथा, एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. तर आपल्याला त्रिज्या किती दिली? r बरोबर 7 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढायचे? गोलाचं वक्र पृष्ठफळ. मग सूत्र काय आहे त्याचं? गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4 पाय r वर्ग. तर बघा काय येईल? 4 गुणुले पाय किती येईल? 22/7 गुणुले r म्हणजे काय? 7चा वर्ग. 4 गुणुले 22/7 गुणुले 7चा वर्ग किती होईल? 49. 7 × 7 7 × 7 49. 4 × 7 28 गुणुले 22. 28 आणि 22चा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 616 आणि पृष्ठफळ असल्यामुळे काय असेल? 14 सेमी. मग आपलं उत्तर काय असेल? गोलाची त्रिज्या जर आपल्याला 7 सेंटीमीटर असेल तर गोलाचे वक्र पृष्ठफळ असेल 616 चौरस सेंटीमीटर असेल. प्रश्न पाचवा, धातूच्या एका इष्टिकाचित्तीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे. ती वितळवून 24 सेंटीमीटर उंचीचा शंकू तयार केला तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा. तर आपल्याला दिले काय? हे आधी लिहून घ्या. तर इष्टिकाचित्तीची लांबी, रुंदी आणि उंची दिली. लांबी L बरोबर 44 सेंटीमीटर, रुंदी म्हणजे ब्रेड्थ B बरोबर 21 सेंटीमीटर व उंची H बरोबर 12 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचं आहे? इष्टिकाचित्तीची लांबी, रुंदी, उंची आपल्याला दिलेली आहे. तर आपण त्याच्यानुसार काय करूया? इष्टिकाचित्तीचे काय काढणार? आपण घनफळ काढूया. का घनफळ काढायचं? कारण इष्टिकाचित्तीला वितळवून आपण काय तयार केलाय? शंकू तयार केलाय. म्हणून आपण काय म्हणू शकतो? इष्टिकाचित्तीचे घनफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. मग L किती आहे? 44, B किती आहे? 21 आणि H किती आहे? 12. हे आहे तसंच ठेवा आणि हे कसं आहे? घनफळ आहे म्हणल्यानंतर
सेमी घन. नंतर काय सांगितलं, शंकू तयार केला. मग आपण काय म्हणूया तिथं, शंकूसाठी आर बरोबर काढायचे आपल्याला, कारण शंकूची त्रिज्या काढायला सांगितली आणि 24 सेंटीमीटर काय दिली उंची. तर आपण एच घेऊयात, एच बरोबर 24 सेंटीमीटर. मग आता आपण काय करूया, शंकूचे घनफळ काढूयात. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. 1/3 पायची किंमत किती आहे 22/7 गुणिले आर किती आहे, तर आपल्याला आर काढायचे आर वर्ग आणि एच किती आहे 24. काय करा, 3 × 3 3 × 8 24. मग काय राहील आपल्याला 22 गुणिले आर वर्ग गुणिले 8/7. हे पण काय होईल सेमीचा घन. तर आता आपल्याला हे 2 मिळालं, पण आपल्याला काय करायचं आहे, इष्टिका चिती वितळून आपल्याला शंकू तयार केलाय. मग काय असेल इथं, इष्टिका चितीचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ. असं आपण का घेतलं, कारण इष्टिका चिती वितळून शंकू तयार केलाय, म्हणजे इष्टिका चितीचं घनफळ जेवढं असेल तेवढं शंकूचं घनफळ असेल. मग आपल्याला इष्टिका चितीचे घनफळ किती आहे 44 गुणिले 21 गुणिले 12 बरोबर शंकूचं किती आहे 22 गुणिले आरचा वर्ग गुणिले 8/7. तर हे 7 गुणाकारात येईल, 44 गुणिले 21 गुणिले 12 गुणिले 7 भागिले हे 22 आणि हे 8, 22 गुणिले 8 खाली येईल, बरोबर राहील आर वर्ग. 22 × 1 = 22, 22 × 2 = 44, 2 चौक 8, 2 सख 12, 6 × 2 = 12 गुणिले 21 गुणिले 7/4, 4 × 1 = 4, 4 त्रिकोण 12 बरोबर आरचा वर्ग. 3 7 21, 21 गुणिले 21 बरोबर आरचा वर्ग. तर आता बघा, दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढून घेतलं तर 21चा वर्ग आपल्याला माहिती आहे किती असतो 441 बरोबर आरचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला काय मिळेल, आर बरोबर 21 सेंटीमीटर. आणि हे कॅपिटल आर म्हणजे काय आहे, कॅपिटल आर शंकूसाठी असणारी त्रिज्या, म्हणजे शंकूच्या तळाची त्रिज्या किती असेल आपली 21 सेंटीमीटर. प्रश्न 6 काय दिलं आपल्याला, 2 आकृत्या दिल्यात. ही शंकू आकाराचं जग आहे आणि वृत्तचित्ती आकाराचे एक पाण्याचं टाकी आहे म्हणा. तर आपल्याला काय दिले, वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल ते काढा. तर आपल्याला बघा, शंकूच्या पाण्याचा शंकूआकृती जग असं दिलेला आहे. तर पाण्याचा शंकूआकृती जगाची आपल्याला त्रिज्या दिली आर 3.5 सेंटीमीटर आणि उंची दिली 10 सेंटीमीटर. मग हा शंकूआकृती जग आहे म्हटल्यानंतर आपल्याला ह्याच्यात किती पाणी मावेल हे काढण्यासाठी आपल्याला त्याचं घनफळ काढावं लागेल. म्हणजे जगातील पाण्याचे घनफळ म्हणजेच काय, शंकूचे घनफळ किती असतं 1/3 पाय आर वर्ग एच. मग 1/3 पाय किती घेणार आहे तसंच ठेवा, पाय गुणिले आर किती आहे आपल्याकडे 3.5चा वर्ग गुणिले एच किती आहे 10. म्हणजेच काय करणार 1/3 गुणिले पाय गुणिले 3.5चा वर्ग म्हणजेच काय 3.5 गुणिले 3.5 गुणिले 10. हे आपल्याला काय मिळालं, जगातील पाण्याचे घनफळ आपल्याला मिळालं. मग आपल्याला काढायचे काय की ह्या शंकूआकृती पाण्याच्या जगामध्ये हे किती जग याच्यामध्ये बसतील त्यावेळेस हे भांड पूर्णपणे भरून जाईल. तर आता हे आपल्याला दिले वृत्तचित्ती आकाराचं बरोबर. तर आपण इथं काय म्हणूयात, मग वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यासाठी काय वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यासाठी काय दिले, वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यासाठी त्रिज्या आर बरोबर
7 सेंटीमीटर आणि उंची h बरोबर 10 सेंटीमीटर। मग या वृत्तचित्ती आकाराचं भांडं आहे म्हटल्यानंतर आपण या वृत्तचित्ती आकाराचं भांड्याचं पण घनफळ काढावं लागेल। मग काय वृत्तचित्तीचे घनफळ, वृत्तचित्तीचे घनफळचं सूत्र काय असतं, बरोबर पाय r वर्ग h। काय असतं, पाय r वर्ग h। तर आपण काय करूयात, ही r काय करूयात कॅपिटल घेऊयात आपल्याला ओळखता येण्यासाठी, आणि h काय करूयात कॅपिटल घेऊयात, म्हणजे r काय होईल कॅपिटल R वर्ग आणि h। तर पायची किंमत आहे तशीच ठेवा, गुणुले r किती दिलंय 7, 7चा वर्ग गुणुले उंची किती आहे 10। तर पाय गुणुले 7 गुणुले 7 गुणुले 10। तर याचं घनफळ म्हटल्यानंतर सेंटीमीटरचा घन आणि याचं पण सेंटीमीटरचा घन। तर आपल्याला एवढ्यावर उत्तर सुटते का, तर नाही। तर आपल्याला काय करावं लागेल, जगातील पाण्याचं घनफळ आणि वृत्तचित्तीचे घनफळ म्हणजेच काय वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ। तर आपण काय करूयात, मग आपल्याला किती जग पाणी मावेल हे काढण्यासाठी काय करावं लागेल, वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ, वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ भागिले काय असेल, जगातील पाण्याचे घनफळ, भागिले जगातील पाण्याचे घनफळ। असं का केलं आपण, तर आपल्याला काय करायचंय, किती जग पाणी भरलेलं, किती जग शंखाकृती आकाराच्या भांड्यानं किती जग याच्यामध्ये पाणी टाकले तर हे वृत्तचित्ती आकाराचं भांडं पूर्णपणे भरेल। मग वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचं घनफळ किती आहे, पाय गुणुले 7 गुणुले 7 गुणुले 10 भागिले हे किती आहे 1/3 गुणुले पाय गुणुले 3.5 गुणुले 3.5 गुणुले 10। करा कॅल्क्युलेशन, पाय पाय कॅन्सल होईल, 10 10 कॅन्सल होईल, बरोबर। तर आता आपल्याकडे राहते काही भागाकारातलं 3 वर गेल्यानंतर गुणाकारात जाईल, 7 गुणुले 7 गुणुले 3 भागिले काय राहील 3.5 गुणुले 3.5। तर 7 7 49 आणि 49 गुणुले 3 केलं तर 147 आणि 3.5 3.5चा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 12.25। तर 147 भागिले 12.25। तर हे सोडवण्यासाठी काय करा, हे दशांश चिन्ह काढण्यासाठी वर 2 शून्य द्या, म्हणजे 147च्या वर 2 शून्य भागिले 1225 आणि हा भागाकार केला तर आपल्याला उत्तर येईल 12। तर हे 12 काय असेल, तर 12 असेल आपलं, हे 12 शंखाकृती आकाराचे जग जे आहे ते जर आपण याच्यामध्ये टाकले तर हे वृत्तचित्ती आकाराचं भांडं पूर्णपणे भरेल, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 12 जग। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काय बघितलं, सराव संच 7.1 मधले 6 गणितं बघितले। तर राहिलेले 6 गणितं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत। तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।